नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी मिशन स्कॉलरशिप परीक्षा स्पेशल गणित यामध्ये आपण वजाबाकी या मुख्य घटकामध्ये 5 अंकी संख्यापर्यंत हातच्यांची वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे पाहत आहोत. काही उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. उर्वरित उदाहरणे आपण पाहणार आहोत. 1250 बरोबर चौकटीत अधिक चौकटीत संख्या लिहायची आहे अधिक 75. आता 1250 म्हणजे अगदी बरोबर 1175. आता 1175 मध्ये हे 75 मिळवलं, राहिलं काय 1100. ओके, 1100 आणि 75 1175 म्हणजे बाळानो 1250. ओके, अशा पद्धतीनं यामध्ये 25 मिळवलं की काय होतं 1200. ओके, त्यानंतर 2500 किती मिळवावेत म्हणजे 5,500 येईल. आता 2500 म्हणजे आपण असं समीकरण एक तयार करूया. 2500 मध्ये मिळवलं की या ठिकाणी 5,500 मिळतात म्हणजे 5,250 मिळतात. ओके, बरोबर 5,250 म्हणजे 2500 हे 5,250 मधून वजा केल्यानंतर आपल्याला मची किंमत मिळणार 0. 5चं मधनं 0 गेले 5 आणि 12मधून 5 गेले, 5मधून 2मधून 5 जात नाहीत, हातच्या घेतला 12 झाले, 12मधून 5 गेले उरले 7. हातच्या दिला इथं आपल्याला 2 वजा करायचे आहेत आणि हातचा पण वजा करायचा आहे ना. 2 आणि 1 3 वजा करायचे ते 5मधून 3 गेले 2 उरले म्हणजे 2,750. 2,500 मध्ये 2,750 मिळवलं की 5,250 मिळतात म्हणजे 2,750 हे त्याचं अचूक उत्तर आहे, पर्याय पहिला. ओके, अशा पद्धतीनं पुढे जाऊया. 39,486 39,486 या ठिकाणी वजा करायचे आहेत 25,125. 25,125 पहा वजाबाकी. 6मधून 5 गेले उरला 1, 8मधून 2 गेले 6 उरले, 4मधून 1 गेला 3 उरला, 9मधून 5 गेले उरले 4, 3मधून 1 गेला 3मधून 2 गेले उरला 1. काय वजाबाकी आली 14,361. पहा 14,361 नंबर 3च्या पर्यायामध्ये आहेत. ओके, जाऊया पुढं आहे 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आणि 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यांच्यातील फरक किती. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या बाळांनो 100 ही 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे. त्यात 1 मिळवलं की 101 ही विषम संख्या येते. ज्या संख्येचे एकक स्थान 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे या संख्या विषम असतात. एकक स्थान 1 आहे म्हणजे 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या 101 आणि 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या 98. बघा फरक काढायचा यातला. 1मधून 8 जात नाहीत, मग 1च्या मग हातच्या घेतला 11 दिला, 11मधून 8 गेले उरले 3, हातच्या दिला 9 आणि हातच्या 1 10 वजा करायचे त्या 10मधून. इथं हातच्या घेतला काय इथलाच घेतला त्यामुळे 10 समजायचं. या 10मधूनच हे 10 वजा केले 0 म्हणजे मोठ्यात लहानात लहान 3 अंकी विषम संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या यांचा फरक 3 आहे. अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 2. ओके, जाऊया पुढं. एका गावात मतदारांची संख्या 15,789 आहे. 15,789 आहे. त्यामध्ये पुरुष आहेत 8,791. तर स्त्री मतदारांची संख्या किती विचारल्या म्हणजे एकूण मतदार 15,789 मधनं पुरुष मतदार आहेत 8,791. 8,791 विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी अचूक करण्यासाठी शिका. 9मधून 1 गेला उरले 8, एकक स्थानापासून उजवीकडून सुरुवात करायची. 8मधून 9 जात नाहीत, मग हातच्या घेतला 18 झाले, 18मधून 9 गेले उरले 9. ओके, आता 7 वजा करायचे आहेत आणि हातच्या 1 म्हणजे 8 वजा करायचे आहेत. 7 आणि 1 8 वजा करायचे आहेत. ते 7मधून जात नाहीत म्हणून हातच्या घेतला. 17मधून 8 गेले उरले 9. मग 8 आणि हातच्या 1 9 वजा करायचे आहेत. कशामधून
15मधून म्हणजे 5मधून जात नाहीत, हातच्या घेतला हेच समजा. 15मधून 9 गेले, उरले 6. वर हातचे घेतले तोच अर्थ. इथं समजा आता 8मधून 9 जात नाहीत म्हणून तुम्ही 18 केले इथं. ओके, हे 8 कुठलं 18, 18मधून 9 गेले, उरले 9. आता 7 इथं 7 हातच्या या ठिकाणी 7मधून इथं घेतलं, हातच्या इथं दिला म्हणजे 7मधून 1 वजा केल्यानंतर 6 म्हणजे 6मधून हे 7 जात नाहीत. आपण हातच्या घेतले हे तर वजा करा, एकूण एकच. वर हातच्या घेतला तो वजा केला काय, आणि खालच्या संख्येत मिळवला आणि वरच्या संख्येतून वजा केला, एकूण एकच. मग 16मधून 7 गेले, उरले 9, तेच ते. मग या ठिकाणी 15मधून 1 गेला 14, आणि 14मधून हे 8 गेले 6. हे हातचे कुठले मग खाली घेतलेले, उत्तर तेच येते. त्यामुळे खाली हातचे खालच्या संख्येत मिळवून वजाबाकी आपण शिकणं सोपं आहे. 6998 या स्त्रिया असणार आहेत. 6998 अचूक पर्याय नंबर 4. पुढे जाऊया. एका संख्येत 8 दशहजार, 8 दशहजार म्हणजे 80,000. ओके, सुटे दशक शतक हजार दशहजार. 8 दशहजार म्हणजे 8 गुणिले 10,000, 10,000 8 वेळा 80,000. ओके, 80,000 अधिक 5,000 म्हणजे ती संख्या आपल्याला 8,000 5,000 डायरेक्ट दिली तर चालते. 80,000, 80,000 पुढं 5,000 पुढं 4 शतक म्हणजे 400, 2 दशक आणि 0 एकक म्हणजे 85,420. पण एकदम दिली संख्या 85,000. यामध्ये 8 दशहजार, हे एकक दशक शतक हजार 5,000, सुटे दशक शतक 4 शतक, सुटे दशक 2 दशक आणि 0 एकक. ओके, म्हणजे 8 दशहजार, 5,000, 4 शतक, 2 दशक, 0 एकक म्हणजेच बाळांनो 85,420 मधून काय वजा करायचं आहे, 80,420 संख्या वजा करायची आहे. 80,420. 0 2 2 गेले 0, 4 4 गेले 0, 5मधनं 0 गेले 5 उरले, 8 8 गेले 0, 5,000. ओके, अशा पद्धतीनं 5,000 अचूक पर्याय या ठिकाणी 5,000 आहे नंबर 1. ओके, त्यानंतर एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 आहे. दुसऱ्या कंपनीच्या त्याच प्रकारच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 आहे. तर त्या दोघांच्या किमतीतील तफावत किती म्हणजे फरक किती बाळांनो? मग 19,999 मोठे काय 21,550? अगदी बरोबर, 21,550 मोठी आहे. मग 21,000 या ठिकाणी 550 ही दुसऱ्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत जास्त किमतीमधून कमी किंमत वजा करायची. 19,999. 19,999 म्हणजे कितीनं ती किंमत या ठिकाणी तफावत आहे दोन्ही किमतीमध्ये समजते. एका कंपनीची किंमत 19,999, दुसऱ्या कंपनीची किंमत वॉशिंग मशीनची 21,550. बघूया किती तफावत आहे. 10मधून 9 गेला, 1 उरला, शून्यातून 9 जात नाहीत. ओके, मग इथं हातच्या दिला, खाली वजा बघा. आता सांगितलं त्या पद्धतीने करूया. 9 वजा करायचं नाही तर 9 आणि 1 10 वजा करायचे. कशातनं? 5मधून जात नाही म्हणून 15मधून 10 वजा केले, उरले 5. हातच्या दिला, 9 आणि 1 10 वजा करायचे आहेत, 5मधून जात नाही म्हणून मनात ठेवा हातच्या. 15मधून 10 गेले, 5 उरले. हातच्या दिला, 9 आणि 1 10 वजा करायचे आहेत, 1मधून जात नाहीत म्हणून 11. 11मधून 10 गेला, उरला 1. आणि हातच्या दिला 1 आणि हातच्या 1 2 वजा करायचे, 2मधून 0. 1,551 एवढ्या रुपयाची तफावत आहे. 1,551 अचूक पर्याय नंबर 4. ओके, 7,500 कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या येईल. 8,500 मधून 8,500 म्हणजे आता 8,500 म्हणजे 7,750. आपण असं समीकरण तयार करूया मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं. यापूर्वी एक उदाहरण आपण 7,750 मध्ये
7,750 म्हणजे 7,500मधून म वजा करावे म्हणजे लहानात लहान 3 अंकी संख्या मिळते. लहानात लहान 3 अंकी संख्या 100. म्हणजेच या ठिकाणी वजा म आहे ना, तो पलीकडे गेला तर अधिक म मिळणार आहे. माहिती असावे म्हणजे 7,750मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी या ठिकाणी संख्या मिळेल. लहानात लहान 3 अंकी संख्या 100 आहे. म्हणजे याचा अर्थ 7,750 म्हणून 100 वजा केले की आपल्याला 5मधून 0 गेले 5, 7मधून गेला 6, 7 7,750 मिळेल. म्हणजे उत्तर आपलं हे. म्हणजे याचा अर्थ 7,650. हे 7,750 म्हणजे 7,800मधून 7,650 वजा केले की 100 ही 3 अंकी लहानात लहान संख्या मिळते. म्हणजे अचूक पर्याय 7,650. ओके. म्हणजे या दोघांची 7,750 म्हणून 100 वजा केले की 7,750 म्हणून कोणती संख्या वजा करावी म्हणजे आपल्याला 3 अंकी लहानात संख्या मिळेल. म्हणजे 7,650 बळावलं. 7,650 या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 3 आहे. ओके. त्यानंतर 2019च्या शालांत परीक्षेला एका गावातील 3,449 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1,056 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत 3,449. 3,449 एवढे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यामध्ये 1,056 विद्यार्थी नापास झाले आणि उत्तीर्ण झाले. मग पास किती झाले ते वजाबाकी करायची नापास झालेल्या विद्यार्थ्यांची. 1,056. ओके. हे विद्यार्थी वजा करायचे. 9मधून 6 गेले उरले 3. 4मधून 5 जात नाहीत म्हणून या ठिकाणी 14मधून 5 गेले उरले 9. हातच्या दिला 0 आणि 1 बेरीज 1 आली. 1 वजा करायचा आहे 4मधून. हे हातचा वजा करा नको का. 4मधून 1 गेला 3. इथं हातच्या आलेला नाही. 3मधून 1 गेले 2. म्हणजे 3,449 परीक्षेत बसलेले विद्यार्थी आहेत. त्यामध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी 1,056 आहेत. उत्तीर्ण झाले 2,393 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ओके. 2,393 अचूक पर्याय नंबर 3 आहे. ओके. सुजाताने 7,007 ही संख्या लिहिताना चुकून 70,007 अशी लिहिली तर तिचे उत्तर कितीने चुकले? आता 70,007 मोठी का 7,007 मोठी? कोणीही म्हणेल 70,007. मग 70,007 लिहिली चुकून पण लिहायला किती पाहिजे होती बाळांनो? 7,007. म्हणजे 70,007मधून 7,007 वजा केले की उत्तर कितीनं चुकलं कळेल. 7,007 वजा करायचे. 7,007 वजा करायचे. 70,007 म्हणून एक शून्याच्या आधा पडले चुकून. म्हणजे बघा 7 गेले 0, हे 0, हे 0. 10मधून 7 गेले. हातच्या घेतला ना 0मधून 7 जात नाहीत. 10मधून 7 गेले उरले 3. हातच्या दिला 7मधून 1 गेला 6. म्हणजे उत्तर हे 63,000नं चुकलं. म्हणजे 63,000मध्ये 7,007 मिळले की 70,007 मिळतात. ओके. म्हणजे 63,000नं उत्तर चुकलं. 63,000 अचूक पर्याय नंबर 2 मध्ये आहे. त्यानंतर या ठिकाणी इथं उदाहरण आहे 18वं. गोल आहे, त्रिकोण आहे, 3 आहे, 8 आहे, 9 आहे. वजा केलेलं आहे 1, 8, त्रिकोण, गोल 7. तर त्रिकोण आणि गोल आणि त्रिकोणच्या जागी पुढीलपैकी कोणते अंक असतील? पहा 9मधून 7 गेले उरले 2. बरोबर. आता मला सांगा या ठिकाणी 7 आणि 2 9 येते ना. मग 3त किती मिळवले की ह्या दोघांची बेरीज केली की वरची संख्या मिळते. या दोघांची बेरीज केली की वरची संख्या मिळते. या दोघांची बेरीज केली की वरची संख्या मिळते. काय होते पाहू. 8 कधी मिळेल? 3मध्ये 5 मिळवले की. म्हणजे गोल म्हणजे 5. कुठं आहे गोलमध्ये 5? गोल म्हणजे 5 इथं आहे. बघूया मग त्रिकोण म्हणजे 4 येते का. त्रिकोणमध्ये आपण 4 घेतले इथं. इथं आता झालं इथं 5 आहे.
आणि हिथं मग हिथं उत्तर आहे. आता इथं गोलमध्ये 5 हिथं नाही, 4 आहे, हिथं 6 आहे, म्हणजे हेच उत्तर. आता 4 पाहूया येते का 4. आता या ठिकाणी 3मधून 4 जात नाहीत म्हणून हातच्या घेतला. 13मधून 4 गेले, उरले 9. बरोबर 4 आहे इथं. आता त्रिकोण इथं 4. परत या ठिकाणी हातच्या दिला. 8 आणि 1 9 वजा करायचे आहेत. 4मधून जात नाहीत म्हणून 14मधून 9 गेले, उरले 5. बरोबर. आणि या ठिकाणी गोल म्हणजे 5 आहे. 5मधून 1 आणि हातच्या 1 2 वजा करायचे आहेत. 5मधून 2 गेले 3. म्हणजे नक्की गोल म्हणजे 5 आणि त्रिकोण म्हणजे 4 असलं पाहिजे. अचूक पर्याय नंबर 3. अशा पद्धतीने हा व्हिडिओ बाळांनो आपल्या सर्व चौथीतल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांचाही स्कॉलरशिपमध्ये नंबर यावा, शिष्यवृत्ती त्यांना मिळावे, त्यांचंही नाव व्हावं या हेतूनं तुम्ही लाईक करा आणि त्यांच्यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.